शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर शेतकरी जिंकला। कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली। आता 16 बँकांची सरसकट इथं 2 लाखांची कर्जमाफी करणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलंय। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये कर्जमाफी होणार। सरकारने केली अधिकृत घोषणा। सरकारची अर्जंट सूचना शेतकऱ्यांसाठी आली आहे। 5 कागदपत्रे तुम्हाला तातडीने तयार ठेवायची आहे। सरकारच्या माध्यमातून आताच सांगण्यात आलं आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे असतील त्यांचीच कर्जमाफी होणार। ज्या शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा फायदा इथून पुढे मिळणार नाही, त्यांना वाट पाहावं लागणार। त्यामुळे 5 कागदपत्रे अर्जंट तुम्हाला तयार ठेवायचं आहे, त्यांनी सांगितलं आहे। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया जोरदार सुरू झालेली आहे। 2 दिवसात समिती स्थापन करणार। अर्थ मंत्रालय कामाला लागलंय। इथं पाहायला देखील आपल्याला मिळत आहे 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागणार आहे, कारण की कर्जमाफीला सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सूचना शेतकऱ्यांसाठी दिल्या आहे। 5 कागदपत्रे तातडीने तुम्हाला रेडी ठेवायची आहे। 2 लाखांपर्यंत तुमची कर्जमाफी होणार। या 16 ते 17 बँकांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आणि तुमच्या खात्यामधून हे पैसे कट होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं म्हणावं लागणार। गेल्या 5 वर्षांपासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेमधून तुमच्या कर्जाचे पैसे हे कट होण्याचा SMS तुमच्या स्मार्टफोनवरती येणार आहे असल्याची मोठी बातमी इथं समोर आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलेलं आहे, कारण की आता समितीची काही अधिकृत कागदपत्रे इथं तयार ठेवायला तुम्हाला सांगितले आहे। आता 2 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये येणार असल्याची मोठी माहिती त्यांनी सांगितली आणि ते कागदपत्रे चेक करणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे ही कागदपत्रे आता तपासणीच्या दरम्यान नसतील त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं। आता समिती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी नेमली आहे। येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये 16 ते 17 बँकांचं सरसकट 2 लाखांचं कर्ज माफ होणार। आता या बँकांमधून 34,000 कोटी रुपये निधी त्यांना दिलेला आहे, कारण की कर्जमाफी करण्यासाठी 34,000 कोटी रुपयांची निधी इथं सरकारने दिलेली आहे बँकांना। परंतु आता ही 5 कागदपत्रे जे शेतकरी तयार ठेवतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला कर्जमाफी होणार नाही। बघा, या काही दिवसामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। अखेर शेतकरी मित्रांनो, आपली प्रतीक्षा संपली। आज आपण जिंकलो। येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये 15 ते 16 बँकांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार आहे। तरी तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागणार, कारण की सरसकट 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ होण्याचं तुम्हाला SMS येणार आहे। तुमच्या बँकेतून हे पैसे कट होणार आहे। सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही 5 कागदपत्रे तातडीने तुम्हाला तयार ठेवायची सांगितलेली आहे। जे शेतकरी कागदपत्रे तयार ठेवतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। बघा, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर मी 15 बँकेची तुम्हाला यादी सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे पैसे कट होणार आणि किती लाख रुपयापर्यंत कट होणार तुम्हाला मी सांगितलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांना काही अर्जंट अटी आणि शर्ती इथं पूर्ण करावं लागणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, सरकारच्या माध्यमातून सरकारने कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची सांगितली, कारण की समितीच्या माध्यमातून हे कागदपत्रे तुम्हाला तपासण्यात जाणार आहे। आणि जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे, शेतकऱ्यांकडे शेती पिकाचे कर्ज काढलेले डॉक्युमेंट असतील, ते डॉक्युमेंट सुद्धा तुमचे चेक केले जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून ही 5 कागदपत्रे तयार ठेवायची सांगितलेली आहे। समितीने अधिकारी जे काही असणार आहे ते तुमचे कागदपत्रे चेक करणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी हे डॉक्युमेंट तयार ठेवतील नाही त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खरोखर आताची आनंदाची बातमी म्हणावं लागेल। ही 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे असतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। या 5 कागदपत्रांपैकी 2 कागदपत्रे आता जुने असणार आहे, परंतु 3 कागदपत्रे आता समितीने या ठिकाणी नवीन काढायचं सांगितलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला इथं तयार ठेवावं लागणार आहे, हे देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण की ही कागदपत्रे जर तुम्ही तयार ठेवली नाही, कागदपत्रेची पडताळणी करता वेळेस तुम्ही जर हे कागदपत्रे जमा केले नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे, कारण की महत्त्वपूर्ण टॉपिक आजचा असणार आहे। बघा, 2017 ते 25 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि गुड न्यूज असणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी
सर्वात मोठी आनंदाची बातमीने अर्जंटमध्ये सूचना देण्यात आली आहे। आता केंद्र सरकारकडून म्हणजेच की नरेंद्र मोदी सरकारकडून ही तातडीने सूचना सांगण्यात आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी करण्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर प्रस्ताव केला होता। आता तो प्रस्ताव मंजूर झाला, केंद्र सरकारने दिला। त्यामुळे आता या ठिकाणी पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये 15 ते 17 बँकांचे पैसे कट होण्याचा SMS तुमच्या खात्यावरती येणार आहे, तुमच्या स्मार्टफोनवरती येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची आता सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु हे जे कागदपत्रे तुमच्याकडे 5 असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। गेल्या 2017 पासून तर 25 पर्यंत भरपूरशा शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलं आणि शेतकरी ते कर्ज भरू शकले नाही, तर त्या गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि तेच आपले जसे की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की फक्त सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं। मग आता गरीब शेतकरी म्हणजेच कोणकोणते ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु 5 कागदपत्रे कोणती काढायची ते तुम्ही अजिबात विसरू नका, कारण की 5 कागदपत्रे काढल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचे कागदपत्रे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ते 5 कागदपत्र कोणती असणार आहे ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया। तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं डॉक्युमेंट इथं सांगण्यात आलं ते म्हणजे फार्मर आयडी। फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांकडे नसेल त्यांची कर्जमाफी होणार नाही, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्यांचीच कर्जमाफी केली जाणार। त्यानंतर बघा रहिवासी दाखला। आता भरपूरशा शेतकऱ्यांनी म्हणजे इतर राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन जमीन घेतोय आणि जमिनीचा सातबारा असतो, त्यानंतर ते इथल्याच बँकेमधनं कर्ज काढत असतो आणि त्यांची कर्जमाफी होणार का, तर त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे। म्हणजेच की तुम्ही इतर राज्यामधले आहात का आणि महाराष्ट्रातले रहिवासी आहात का, त्यासाठी तुमची इथून चेकिंग प्रक्रिया केली जाणार आहे, म्हणून तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे सुद्धा लागत असते। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड। यावरून तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 20 लाखाच्या वर तर तुमचं वार्षिक उत्पन्न आहे का हे त्यावरती चेक केले जाणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार असं सरकारने ठरवलंय। मग कोणते गरीब आणि गरजूवंत शेतकरी असणार आहे, तर बघा ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केसरी आणि पांढरे रेशन कार्ड असेल त्या शेतकऱ्यांची कर्ज म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल त्यांचीच कर्जमाफी होणार। ज्या शेतकऱ्यांकडे पांढरं रेशन कार्ड असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। बघा ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्या शेतकरी म्हणजे गरीब आणि गरजूवंत शेतकरी त्यांना समजला जात असतो। 2.5 लाखाच्या आतील त्यांचं वार्षिक उत्पन्न इथं ठरवलं जात असतो, तेव्हाच त्यांना हे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड दिलं जात असतो। तर अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून ठेवायचे। त्या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक असणे गरजेचे असणार आहे। बँकेच्या खात्यावरती आधार कार्डवरती आणि इतर फार्मर आयडी, रहिवासी दाखला, इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला जे काही असेल तर ते सर्व डॉक्युमेंटवरती तुमचं नाव सारखं असायला पाहिजे। जर तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल, तुमचं नाव कमी जास्त असेल तर ते दुरुस्त करून घ्या, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। बनावटी कागदपत्रे कर्जमाफीसाठी केल्यामुळे तुम्हाला असं समजलं जाणार आहे, म्हणून तुमचे सर्व नाव सारखे असायला पाहिजे तरच तुमची कर्जमाफी होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून ठेवायचं आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, किती जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं कर्जमाफीसाठी जिल्हे नियुक्त करण्यात आले नाही, परंतु सरकारने आता एक अधिकृत तारीख दिलेली आहे। तर ते मी स्टार्टिंगला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली, परंतु ज्यावेळेस जिल्ह्यांची यादी येईल तर मी तुम्हाला सांगेन, कारण की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार तर ते जर यादी तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।